झाली होती आपली 11व्या अध्यायामध्ये आपण शरीराचे मूलभूत घटक जे आहेत दोष धातू आणि मल त्यांचे प्राकृत कर्म आणि त्यांच्या विकृती अवस्थेमधले वृद्धी लक्षणं आणि क्षय लक्षणं बघितली होती. तत्र अस्थिनी स्थितो वायुम पित्तम तु स्वेद रक्तयोः श्लेष्मा शशेषु. म्हणजे वातदोष हा अस्थि या धातूच्या आश्रयाने राहतो, पित्तदोष हा स्वेद आणि रक्त यांच्या आश्रयाने राहतो, तर कफ हा अन्य उरलेल्या धातूंच्या आश्रयाने राहतो. म्हणजे कफदोष हा रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र हे धातू आणि पुरुष आणि मूत्र हे मल यांच्या आश्रयाने राहतो. तर ह्या आश्रय भावावर आधारित चिकित्सा तत्व आपण बघणार आहोत. तर आश्रय भावाचा विचार करताना वातदोष आणि अस्थि यांचा जर विचार केला तर वातदोष हा वायू आणि आकाश प्रधान वायू महाभूत आणि आकाश महाभूत प्रधान दोष आहे, तर अस्थि मात्र पृथ्वी महाभूत प्रधान आहे. पण जर आपण बाकीचे दोष आणि आश्रय संबंध पाहिले तर ते मात्र समान आहेत. म्हणजे उदाहरणार्थ पित्तदोष, पित्त हे उष्ण, सर, द्रव आणि विस्रगंधी असून रक्तही त्याच गुणधर्माचं आहे. दोन्हीही तेज महाभूत प्रधान आहेत. कफ दोष आणि कफ ज्यांच्या आश्रयाने राहतो जे धातू हे पृथ्वी आणि आप महाभूत प्रधान घटक आहेत. परंतु या ठिकाणी फक्त वातदोष आणि त्या वातदोष अस्थिच्या आश्रयाने राहतो. तो अस्थि धातू मात्र एकमेकांच्या विरुद्ध समान गुणात्मक नाहीयेत, विरुद्ध गुणात्मक आहेत. आणि त्यामुळे आश्रय भावावर आधारित जे चिकित्सा तत्व आपण आता बघणार आहोत त्याच्यामध्ये काय बघणार आहोत ते बघूया आपण. तर याच्यामध्ये काय आहे, पित्त आणि कफ जर हे वाढले तर त्या ज्यांच्या आश्रयाने ते राहतात ते आपोआपच वाढतात, कारण ते समान गुणाचे आहेत. म्हणजे एक वाढला की आपोआप दुसराही वाढतो, एक कमी झाला की आपोआप दुसराही कमी होतो. मात्र अस्थि धातू आणि वातदोष यांच्यामध्ये असं होत नाही, एक वाढला की दुसरा कमी होतो, कारण ते विरुद्ध गुणात्मक आहेत, समान गुणात्मक नाहीयेत, त्यांच्यामध्ये गुणात्मक समानता नाही. त्याच्यामुळे एक वाढला की दुसरा कमी होतो, एक कमी झाला की दुसरा वाढतो. तर पुढचं सूत्र बघूया. तेन येषाम आश्रय आश्रियाणाम मिथाः तद एकस्य तद अन्यस्य वर्धन क्षपण औषधम अस्ति मारुतो न एवं प्रायो वृद्धिः तर्पणात् श्लेष्मणा अनुगता तस्मात् संशयस्तद विपर्यात् वायुना अनुगतो तस्मात् वृद्धिक्षय समुद्भवान् विकारान् साधयेत शीघ्रं क्रमात् लंघन ब्रूहणेहि. दोष धातूंमध्ये आश्रयी भाव असल्यामुळे या आश्रयांच्या परस्परांचे म्हणजे जे एकाचे वृद्धी करणारे औषध आणि क्षपण करणारे औषध असते तेच दुसऱ्याचेही वृद्धी आणि क्षय करणारे असते. मात्र अस्थि आणि वायू यांना हा नियम लागू होत नाही. जसं मगाशी तुम्हाला सांगितलं की पित्तदोष वाढला तर त्या ज्यांच्या आश्रयाने राहतोय रक्त आणि स्वेद तेही वाढतं, पित्तदोष कमी झाला तर तेही कमी होतं. म्हणजे थोडक्यात जर पित्तदोष वाढलाय आणि त्याचा क्षय करणारी आपण औषधं दिली तर आपोआप पित्ताचा क्षय होत असताना स्वेद आणि रक्त ज्यांच्या आश्रयाने पित्तदोष राहतोय त्याचाही क्षय होतो. म्हणजे जे औषध पित्तदोष वाढल्यानंतर लागू पडतं तेच औषध स्वेद आणि रक्तासाठी आपोआप लागू पडतं. परंतु अस्थि आणि वायू यांना हा नियम लागू होत नाही, कारण अस्थि धातू वाढतो तेव्हा वाताचा क्षय होतो आणि वात जेव्हा वाढतो तेव्हा अस्थि धातूचा क्षय होतो. म्हणजे जर तुम्ही अस्थि धातू कमी झालाय तो वाढवण्यासाठी प्रयोग केला तर त्यामुळे आपोआप वाताचा त्या ठिकाणी वाताला ते औषध लागू होत नाही. कारण सामान्यतः वृद्धी ही भ्रुवनामुळे होते आणि ती कफाच्या मदतीने होते आणि क्षय हा भ्रुवनाच्या विरुद्ध कारणांमुळे म्हणजे लंघनामुळे होतो आणि तो वाताच्या अनुषंगाने होतो.
म्हणून वृद्धी आणि क्षयामुळे उत्पन्न होणाऱ्या रोगांचा क्रमाने लंघन आणि बृहण चिकित्सा करून त्वरेनं नाश करायचा आहे. म्हणजे कुठलाही दोष कमी झाला तर तो वाढवण्यासाठी वृद्धी संतर्पण किंवा बृहण चिकित्सा द्यायची, आणि कुठलाही दोष वाढलेला असेल तर तो कमी करण्यासाठी लंघन चिकित्सा द्यायची, अपतर्पण चिकित्सा द्यायची. परंतु अस्थि आणि वायू यांना मात्र हा दोष लागू होत नाही. कारण अस्थि धातूचा क्षय झाला तर त्या ठिकाणी वात प्रकोप होतो. कारण एकाची वृद्धी करणारे आणि क्षय करणारे जे औषध आहे कफ आणि पित्तासाठी, तेच त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या ज्यांच्या आश्रयाने राहत आहेत त्या धातूंसाठी उपयोगी आहे. परंतु अस्थि आणि वायू यांना मात्र हा नियम लागू होत नाही. कारण अस्थि महाभौतिक संघटनेमध्ये समानता नाहीये वातदोष आणि अस्थि धातूच्या, त्यामुळे त्यांना हा नियम लागू होत नाही. तर त्याच्या उलट होते. वायुवर्धक, वायू वाढवणाऱ्या वृक्ष आणि लघु ह्या गुणांमुळे अस्थीचा क्षय होतो, आणि अस्थि वाढवणाऱ्या स्निग्ध स्थूल ह्या गुणांमुळे वाताचा क्षय होतो. म्हणजे जर अस्थि वृद्धी झाल्यास लंघनी चिकित्सा द्यायचे, परंतु त्यामुळे वाताची वृद्धी होते, आणि जर अस्थि क्षय झाला तर बृहणी चिकित्सा द्यायचे, त्यामुळे वाताचा क्षय होतो. या सर्व विवेचनावरून कधी कोणती नेमकी चिकित्सा करायचे ते आपण समजून घ्यायचे. म्हणजे आपण 14वा अध्याय शिकणार आहोत, लंघन आणि बृहण. त्यामध्ये तुम्हाला हे लक्षात येईल की लंघन म्हणजे काय आणि बृहण म्हणजे काय. पण एवढंच सांगते, बृहण म्हणजे वाढवण्याची प्रक्रिया. म्हणजे क्षय झाला असेल तर तो क्षय भरून काढण्यासाठी प्राकृत अवस्थेला तो दोष किंवा धातू आणण्यासाठी जी चिकित्सा दिली जाते ती बृहण चिकित्सा आहे, वाढवणे. आणि जर वाढलेला असेल तर कमी करण्यासाठी लंघन चिकित्सा आहे. म्हणजे जर पित्त दोष वाढला असेल तर पित्त वाढवणाऱ्या कारणांमुळे स्वेद आणि रक्ताची वृद्धी होते, आणि त्यामुळे रक्त आणि स्वेद कमी करणाऱ्या कारणांनी पित्ताचाही क्षय होतो आपोआप. म्हणजे एकमेकांना ते लागू होतं. एकच औषध दिलं तरी त्या ठिकाणी त्यांच्या आश्रयानं राहणाऱ्या दोष आणि धातू यांना ती समान चिकित्सा लागू पडते. अस्थि आणि वायू यामध्ये मात्र हे होत नाही. वायो हो अन्यत्रम तजास्तु तैरेव क्रमात योज्यते. आणि हे चिकित्सा तत्व वायूच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने लागू करायचे. म्हणजे वातामुळे निर्माण होणाऱ्या रोगांची चिकित्सा ही लंघन बृहण या चिकित्सेचा विपरीत क्रम योजून करायची आहे. म्हणजे थोडक्यात दोष वाढल्यानंतर तो कमी करण्यासाठी लंघन द्यायचे, कमी झालेला असेल तर वाढण्यासाठी बृहण द्यायचे. परंतु वातदोषाला मात्र ह्याच्या विरुद्ध करायचे. वातवृद्धी झाली तर बृहण करायचे, आणि वातक्षय झाला तर लंघन द्यायचे. कारण वृद्धी क्षयजन्य व्याधीमध्ये वातवृद्धी झाल्यानंतर वातशमनासाठी, वातवृद्धी म्हणजे वात प्रकोप झाल्यासाठी बृहण चिकित्सा द्यायचे, की जेणेकरून वाढलेल्या वाताचे वृक्ष लघु हे गुण बृहण चिकित्सेने कमी होऊन ते प्राकृत येईल. आणि वातक्षय झाला असता लंघन द्यायचे, कारण त्याच्यामुळे वातक्षय कमी होईल. लक्षात आलं का? वायो हो अन्यत्र म्हणजे पित्तदोष किंवा कफदोष जर वाढला असेल तर तो कमी करण्यासाठी लंघन द्यायचे, कमी झाला असेल तर वाढवण्यासाठी बृहण द्यायचे. परंतु वातामध्ये मात्र जर वात वाढलेला असेल तर बृहण द्यायचे, आणि कमी झालेला असेल, वातक्षय असेल तर लंघन द्यायचे. म्हणजे हीच बृहण आणि लंघन ही चिकित्सा वातदोषासाठी विरुद्ध आहे. रक्तवृद्धीजन्य विकारांची चिकित्सा सांगितली पुढं. विशेषात रक्तवृद्धी, उत्थान, रक्तश्रुती, विरेचने. रक्तवृद्धीमुळे होणाऱ्या रोगांचा नाश हा रक्तमोक्षण आणि विरेचन या चिकित्सेनं करायचा आहे. मांसवृद्धीजन्य विकारामध्ये मांसवृद्धी, भवान रोगान, शस्त्रक्षार, अग्निकर्मभी. मांसवृद्धीमुळे होणाऱ्या रोगांचा नाश शस्त्रक्रिया, क्षारकर्म आणि अग्निकर्मानं करायचा आहे. मेदो विकृतीसाठी स्थौल्य कार्श उपचारेन मेदोजान. मेदो विकृतीमुळे होणाऱ्या विकारांची चिकित्सा स्थौल्य आणि कार्श यांच्या उपचाराप्रमाणे करावी. स्थौल्य आणि कार्श चिकित्सा आपण 14व्या अध्यायात अभ्यासणार आहोत, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल.
अस्थि क्षयजन्य विकारांच्या चिकित्सेमध्ये बघूया काय. अस्थि संक्षयात जातान क्षीरघृते स्तिक्त संयुक्ते बस्ती बिस तथा. अस्थीच्या क्षयामुळे उद्भवणाऱ्या रोगांचे शमन तिक्त रसयुक्त सिद्ध दूध आणि घृत आणि तिक्त रसयुक्त बस्ती यांच्या सहाय्याने होते. म्हणजे अस्थीचा क्षय झाला तर वाताचा प्रकोप होणारे आणि तिथं बृहण चिकित्सा द्यायची, दूध आणि घृत आणि बस्ती द्यायचे की जेणेकरून अस्थिक्षयामुळे होणाऱ्या रोगांचंही शमन होईल आणि त्यामुळे जर वात वाढलेला असेल तर त्याचंही शमन होईल. मज्जा आणि शुक्र विकृती. मज्जा शुक्रोद्भवान रोगाण भोजनेही स्वादुतिक्तके वृद्धम शुक्रम व्यवायद्देश अन्य शुक्र शोषिकम. मज्जा आणि शुक्र विकृतीमुळे होणाऱ्या रोगांची चिकित्सा मधुर आणि तिक्त रसांच्या औषधाने आणि तशाच भोजनाने करायची आहे. शुक्र वाढल्यास वैवादी कर्म करून किंवा शुक्राचे शोषण होईल अशा द्रव्यांच्या सहाय्याने त्याची चिकित्सा करायची आहे. पुरुष वृद्धिक्षय चिकित्सा. विट वृद्धी जान अतिसार क्रियेया विट क्षयोद्भवान मेषाज मध्य कुलमाश यवमाश द्वयादिभी. पुरुष वृद्धीमुळे होणाऱ्या रोगाची चिकित्सा अतिसार चिकित्सेप्रमाणे करावी. पुरुष वृद्धी म्हणजे वाढलेला पुरुषमल जर अति प्रमाणात शरीराच्या बाहेर पडत असेल तर त्याला पुरुष वृद्धी म्हणायचे आणि त्याची चिकित्सा म्हणजे थोडक्यात अतिसार, द्रवमल प्रवृत्ती जास्त वेळा होणे, त्याची अतिसाराप्रमाणे चिकित्सा करायची म्हणजे स्तंभन चिकित्सा द्यायची त्या ठिकाणी. पुरुष क्षयामुळे होणाऱ्या व्याधींचे शमन मेंढा आणि बोकड्यांचे आंत्र, कुलमाश, युडीत, रानउडीत यासारख्या द्रव्याने करायची. पुरुष क्षय म्हणजे आतड्यामध्ये पुरुष मलाची निर्मितीच कमी होत असेल तर ती वाढवण्यासाठी मेंढा आणि बोकड्यांचं मांस किंवा आंत्र विशेषतः यव, कुडीत, उडीद आणि रानउडीत यासारखे द्रव्य त्याला सेवन करायला द्यायचे आहेत. मूत्र विकृतीची चिकित्सा. मूत्रवृद्धी क्षय उत्थाश मेह कृच्छ चिकित्सया. मूत्रवृद्धीमुळे व क्षयामुळे होणाऱ्या रोगांचे शमन. मूत्रवृद्धीमध्ये प्रमेहाप्रमाणे चिकित्सा करायची आणि मूत्रक्षय, मूत्रकृच्छ याप्रमाणे चिकित्सा करायची आहे. प्रमेहाप्रमाणे म्हणजे क्लेद कमी प्रमाणात तयार होईल अशी प्रमेहाची चिकित्सा द्यायची आणि मूत्रकृच्छ या व्याधीमध्ये मूत्रक्षय म्हणजे मूत्राची निर्मितीच होत नसेल नीट तर त्यामध्ये मूत्रकृच्छ म्हणजे कष्टदायक मूत्र प्रवृत्तीमध्ये त्याला मूत्राचं प्रमाण वाढवण्यासाठी चिकित्सा द्यायची आहे. स्वेदवृद्धी. व्यायाम अभ्यंजन स्वेदम मध्ये स्वेद क्षयोद्भवान. स्वेदाच्या क्षयामुळे होणाऱ्या रोगांचे शमन व्यायाम, अभ्यंग, स्वेदन आणि मध्य म्हणजे घाम येणाऱ्या गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. मग थोडक्यात आपण आता पुन्हा एकदा बघूया धातू, त्यांची अवस्था आणि चिकित्सा. रक्तधातू वृद्धी अवस्थेमध्ये रक्तमोक्षण आणि विरेचन करायचंय. मांस धातू वृद्धी अवस्थेमध्ये शस्त्रकर्म, क्षारकर्म आणि अग्निकर्म करायचे. मेदधातूच्या वृद्धीमध्ये स्थौल्याप्रमाणे चिकित्सा करायची आहे, कमी करण्यासाठी मेदधातू. आणि मेदधातूच्या क्षयामध्ये कार्श म्हणजे कृश व्यक्तीला स्थूल करण्यासाठीची चिकित्सा करायची. अस्थि धातूचा क्षय असेल तर तिक्त रसयुक्त क्षीर घृत बस्ती म्हणजे दूध, तूप आणि बस्ती द्यायचे, बृहण चिकित्सा करायची अस्थि धातूच्या क्षयामध्ये. मज्जा धातूच्या क्षय आणि वृद्धीमध्ये मधुर आणि तिक्त रसात्मक भोजन द्यायचे. शुक्र वृद्धीमध्ये मैथून, शुक्र शोषक द्रव्य द्यायचे. पुरुष वृद्धीमध्ये अतिसाराप्रमाणे चिकित्सा करायची आणि पुरुष क्षयामध्ये बोकड, मेंढी आणि बोकड यांचे आंत्र, कुलमाश, माश आणि यव यांचं सेवन करायला द्यायचे. मूत्रवृद्धीमध्ये प्रमेहाप्रमाणे चिकित्सा आणि मूत्रक्षयामध्ये मूत्रकृच्छाप्रमाणे चिकित्सा. स्वेद क्षयामध्ये व्यायाम, अभ्यंग, स्वेदन आणि मध्य द्यायचं आहे. अस्थिक्षयाची चिकित्सा विशेषत्वानं समजून घेतली पाहिजे आपण, कारण जे द्रव्य स्निग्ध असूनही शोषणाचे कार्य करते ते अस्थिवर्धक असते. असे द्रव्य खरत्व आणि काठिण्य दोन्ही निर्माण करू शकते, परंतु स्निग्ध आणि शोषक असे द्रव्य नाही. म्हणून क्षीर आणि तिक्तरस असा युक्तिपूर्वक संयोग या ठिकाणी केलेला आहे. तिक्तरसयुक्त क्षीर म्हणजे दूध, तूप आणि क्षीरघृत म्हणजे दूध आणि तूप असं देऊन त्यांचा बस्ती द्यायचा आहे की ज्याच्यामुळे अस्थिक्षय, ऑस्टिओपोरोसिस नष्ट होईल. अस्थि आणि वात
त्यांच्यात आश्रय आश्रय भाव आहे, त्यावेळी वातवृद्धी झालेली असते आणि बस्ती ही वातावरची परम शोधन म्हणजे श्रेष्ठ शोधन चिकित्सा आहे. त्यामुळे या ठिकाणी तेही त्या ठिकाणी लागू पडतं. धातू विकृतीच्या चिकित्सेमध्ये अग्नीचा विचार पुढच्या श्लोकामध्ये केलेला आहे. स्वस्थानस्य काया अग्नेयंशाम धातुषु संश्रिता तेषाम साध अतिदीप्तिभ्याम धातु वृद्धी क्षयोद्भवात पूर्व धातू परम कुर्यात वृद्धाक्षीणश तदविधम. स्वतःच्या स्थानी स्थित असणाऱ्या जाठराग्नीचे अंश रसादी धातूमध्ये असतात आणि त्यांच्या धात्वाग्नीच्या मांद्यामुळे आणि दीपनामुळे त्या त्या धातूचा वृद्धी आणि क्षय होत असतो. म्हणजे रसधात्वाग्नी रक्तधात्वाग्नी यांच्या हे जर मंद झाला तर त्यामुळे त्या धातूची वृद्धी होते आणि जर तो प्रमाणापेक्षा जास्त प्रदीप्त झाला तर क्षय होतो. आणि मागचा वृद्ध किंवा क्षीण धातू पुढील धातूला आपल्याप्रमाणेच वृद्ध किंवा क्षीण करत असतो. म्हणजे जर रसधातू वृद्धी झाली तर तो रक्त धातूला सुद्धा तसाच वृद्धी अवस्थेमध्ये घेऊन जात असतो. रसधातू क्षय झाला तर पहिला धातू जर क्षीण असेल तर उत्तरोत्तर धातू सुद्धा क्षीण होत जातात. पहिला धातू वाढलेला असेल तर उत्तरोत्तर धातू सुद्धा वाढत जातो. पूर्व धातूम परम कुर्यात वृद्धा क्षीणश्च तद्विधम. ह्या श्लोकाच्या लाईनला अंडरलाईन करा. बऱ्याचदा हा क्वेश्चन एक्झामला विचारला जातो. म्हणजे धातूंची क्षयवृद्धी ही एकमेकांवर अवलंबून असते. रसधातूचा क्षय झाला तर रक्ताचा मांसाचा याप्रमाणे पुढील धातूंचा क्षय होत जातो. रसधातू वाढला तर रक्त वाढेल, रक्त वाढल्या मांस मेद अस्थि मज्जा असं वाढत जाईल. म्हणजे जाठराग्नीच्या स्थितीवर धात्वाग्नींची कार्यक्षमता अवलंबून असते. परंतु मागचा वृद्ध किंवा क्षीण धातू पुढील धातूला आपल्याप्रमाणेच वृद्ध किंवा क्षीण करत असतो. दोषः दुष्टो रसे धातून दूषयन्ति उभये मलान अधोद्वे सप्तशिरसी खाणी स्वेदवहानीच मला मलायनानी स्वयुस्थास्वम तेषु ततो गदाः. रसांमुळे दूषित झालेले दोष धातूंना दूषित करतात आणि दूषित दोष व धातू हे दोघे जण मिळून मलांना दूषित करतात आणि दूषित मल मलायनांना दूषित करतात. म्हणजे ज्या ठिकाणी मल साठण्याची जागा आहे त्यांना दूषित करतात. शरीराच्या अधोभागातील 2 शिरप्रदेशातील 7 आणि स्वेदवहन करणारी छिद्रे ही मलायन आहेत. अधोभागातील 2 म्हणजे मूत्र मार्ग आणि गुदमार्ग, शिरप्रदेशातील 7 म्हणजे 2 नेत्र, 2 कर्ण, 2 नासा आणि 1 मुख. आणि स्वेदवहन करणारी छिद्रे ही मलायन आहेत आणि त्यामुळे त्यांच्या ठिकाणी त्या त्या दोष धातू मलानुसार व्याधी होत असतात. यानंतर महत्वाचा पॉइंट आहे ओज. आतापर्यंतच लक्षात आलं का? आश्रयश्री भावावर आधारित चिकित्सा तत्व आहे. थोडंसं अवघड आहे समजायला, परंतु जर पुन्हा पुन्हा वाचलं तर ते लक्षात येईल. लगेच एकदा वाचून किंवा एकदा सांगून लक्षात येणार नाही. त्यानंतरचा महत्वाचा पार्ट आहे ओज. ओजाचे जे श्लोक आहेत ते पाठ करायचे आहेत. ओजस्तु तेजो धातूनाम शुक्र अंतानाम परम स्मृतम हृदयस्थम अपि व्यापी देहस्थिती निबंधनम स्निग्धम सोमात्मकम शुद्धम ईषद लोहित पीतकम यत नाशे नियतम नाशो यस्मिन तिष्ठति तिष्ठति निष्पन्दते यतो भावा विविधा देह संश्रयाः ओजाः क्षेत कोप क्षुद्यान शोक श्रमादिभिः. ओज आणि ओजक्षयाची कारणे दिलेली आहेत ह्या ओळीमध्ये. हे जे 3 श्लोक आहेत ते पाठ करायचे. पुढचाही श्लोक पाठ करायचा आहे आणि त्याच्या पुढचाही श्लोक पाठ करायचा आहे. चिकित्सा आहे ओजक्षयाची. म्हणजे 37, 38, 39, 40 आणि 41 असे हे 5 श्लोक आहेत ते मात्र पाठ करायचे आहेत. ओज म्हणजे काय हे सांगितलेले. ओजस्तु तेजो धातूनाम शुक्रांतानाम परमस्मृतम. रसापासून शुक्रापर्यंतच्या धातूंचा जो सार भाग आहे त्यास ओज असे म्हणतात.
ओज हृदयस्थम अपि व्यापी देहस्थिती निबंधनम. ओज हे हृदयाच्या ठिकाणी स्थित असून सुद्धा देहव्यापी आहे, पूर्ण शरीरामध्ये ते फिरते. शरीराच्या जिवंतपणाचे ते मूलभूत अधिष्ठान आहे. स्निग्ध सौम्य गुणाचे, अल्प रक्त आणि पीतवर्णाचे असे त्याचे स्वरूप आहे. यन्नाशे नियतम नाशो, म्हणजे जर ओजाचा नाश झाला तर मनुष्याचा नाश निश्चितपणे होतो, आणि जे स्थिर असता मनुष्य जिवंत राहतो ते ओज होय. देहाच्या आश्रयाने असणारे विविध भावपदार्थ याच्यापासून निर्माण होतात. ओजाचे स्वरूप हे सार आहे थोडक्यात, म्हणजे रसधातू, रसानंतर रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र याच्यानंतर ओजाची निर्मिती होते. कारण ओजच हे सार आहे. सार आहे म्हणजे या सारभूत भाग आहे, आणि त्यामुळे ओजाचे पुन्हा कोणतेही परिवर्तन होत नाही, आणि म्हणून प्राकृत अवस्थेतील ओजाच्या स्वरूपात कोणतेही बदल होत नाहीत. धातू निर्मितीच्या प्रक्रियामध्ये होणाऱ्या परिवर्तनामधून ओजाची निर्मिती होते, आणि ओजाची निर्मिती ही शुक्र निर्मितीच्या परिवर्तन प्रक्रियेनंतर होत असल्याने त्याला काही आचार्य शुक्रमल असेही म्हणतात. परंतु हा सार भाग आहे, आणि म्हणून त्याला तेज हा शब्द दिलेला आहे. ओजस्तु तेजो धातू नाम, म्हणजे रसापासून शुक्रापर्यंतच्या धातूचा जो सारभूत भाग आहे त्यास ओज असे म्हणतात. ओज हे हृदयाच्या ठिकाणी स्थित असून सुद्धा पूर्ण देहव्यापी आहे. शरीराच्या जिवंतपणाचे ते मूलभूत अधिष्ठान आहे. देहस्थिती निबंधनम. स्निग्ध सौम्य गुणाचे, शुद्ध ईषद लोहित पीतकम, म्हणजे लालसर रक्त आणि पीतवर्णाचे आहे किंचित. त्याचा नाश झाला असता मनुष्याचा नाश निश्चितपणे होतो, आणि जे स्थिर असता मनुष्य जीवित राहतो ते ओज होय. देहाच्या आश्रयाने असणारे विविध भावपदार्थ याच्यापासून निर्माण होतात. ओजाहा क्षयेत कोप क्षुद्धान शोक श्रमादिभी. आणि ही जी शेवटची ओळ आहे त्याच्यामध्ये ओज क्षय का होतो, आपलं ओज कमी का होतं, ओजाचा क्षय का होतो ते दिले. क्रोध म्हणजे खूप रागावणे, खूप भूक लागणे आणि त्यावेळेस अन्न सेवन करणे. ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीचं खूप चिंता करणे. शोक सतत शोक करत राहणे, आणि श्रम अतिश्रम करणे, या कारणांमुळे ओजाचा क्षय होतो. त्याचबरोबर ओजाच्या क्षयास कारणीभूत असणाऱ्या अजूनही गोष्टी आहेत, म्हणजे रात्री जास्त जागरण, आघात, ग्रहबाधा, शोधन चिकित्सेचा अतियोग, विष, मद्य आणि वृक्षकटू भोजन यांसारख्या कारणांमुळे सुद्धा ओजाचा क्षय होताना आपल्याला दिसतो. क्रोध म्हणजे खूप रागावणे, सारखं रागावणे, भूक लागणे आणि त्यावेळेस जेवण न घेणे. ध्यान म्हणजे एखाद्या गोष्टीची सतत तीव्र चिंता करणे, शोक करणे आणि अतिश्रम करणे, या कारणांमुळे ओजाचा क्षय होतो. पुढच्या श्लोकामध्ये ओज क्षयाची लक्षणे सांगितलेली आहेत. बिभेती दुर्बलो अभिक्षणम ध्यायती व्यथित इंद्रिया दुच्छायो दुर्मणा वृक्षो भवेत क्षामश्य तदक्षये. ओजाचा क्षय झाल्यास मनुष्य घाबरतो, अकारण चिंता करत राहतो, त्यांची इंद्रिय दुर्बल होतात, कांतीचे तेज नष्ट होते, चेहऱ्यावरचं जे तेज असतं ते नष्ट होतं, मन कमजोर होते, कमकुवत होते, शरीर रुक्ष आणि दीन होते, थकलेले आणि कृश असे दिसते. म्हणजे ओज शरीराच्या सुस्थितीप्रमाणेच मनाची सुस्थिती सुद्धा ओजाच्या प्राकृत अवस्थेवर अवलंबून आहे, आणि इंद्रियांची कार्यक्षमता सुद्धा ओजावर अवलंबून आहे. म्हणून ओज क्षय झाल्यानंतर मनुष्य एकदम घाबरतो, अकारण चिंता करतो, इंद्रिय दुर्बल होतात, चेहऱ्यावरची कांती जाते, आपण म्हणत नाही का चेहऱ्याची पार रया गेली, तेज नाहीसे होते, मन कमकुवत होते, शरीर वृक्ष दिसते, आणि दीन म्हणजे एकदम थकलेले कृश असे दिसते. त्याची चिकित्सा दिलेली ओजक्षयाची. जीवनीय औषध क्षीररसाद्यास्तत्र भेषजम. आणि अशा वेळी ओजाचा क्षय झाला असता जीवनीय गणातील औषधे, जीवनीय गणामध्ये शतावरी, मेधा, महामेधा, बला, अतिबला, आपण बघणारे 15व्या अध्याय जीवनीय गण पाठ करायचा आहे तो. तर ह्या जीवनीय गणातील गणातील औषधे
दूध, मांस, रस पदार्थ हे औषध सांगितलेलं आहेत. जीवनी औषधाने सिद्ध क्षीर त्याचा विशेषत्वानं उपयोग होतो. सुवर्ण हे उत्तम ओजवर्धक आहे, सुवर्ण भस्म किंवा सुवर्णकल्प. आणि ह्याच्या जोडीला मानसिक सात्वन, ध्यानधारणा, प्राणायाम, आध्यात्मिक वाङ्मयाचे वाचन या गोष्टी मानसिक बल वाढून ओजक्षयावर चिकित्सा म्हणून उपयोगी पडतात. त्यानंतर ओजवृद्धीची लक्षणं दिलेली आहेत. ओजोवृद्धी ही देहस्य तुष्टी पुष्टी बलोदया. ओजाची वृद्धी झाली तर शरीराचे तर्पण, शरीराचे पोषण आणि बल हे आपोआप वाढते. तुष्टी, तर्पण, पुष्टी, पोषण, शरीर पुष्ट दिसते आणि बल वाढते, ताकद वाढते. यदान्नम द्वेष्टी यदपि. ओजवृद्धीची लक्षणे आहे तिथपर्यंत श्लोक पाठ करायचे. तर यदान्नम द्वेष्टी यदपि प्रार्थेत अविरोधी तू तद तजन समश्नश्च तो वृद्धी क्षयजयत. म्हणजे ज्या आहाराबद्दल द्वेष निर्माण झाला असेल त्याचा त्याग करून ज्या आहाराची इच्छा निर्माण झाली असेल त्या अविरोधी अशा आहाराचे सेवन करून वृद्धी आणि क्षय यांचा नाश करायचा आहे. म्हणजे ज्या आहाराबद्दल तिटकारा वाटत असेल, जो आहार आवडत नसेल तो घ्यायचा नाही. जो आवडतोय परंतु तो आपल्या शरीराला अविरोधी नसावा अशा आहाराचे सेवन करून दोष, धातू आणि मल यांच्या वृद्धी आणि क्षय यांचा नाश आहे. पूर्वते ही रुचिम दोषा विपरीत समानयोः वृद्धा क्षीणाश्च भूयिष्ठम लक्षयन्तु बुधास्तु. वृद्ध आणि क्षीण झालेले दोष हे विरुद्ध आणि समान गुणांच्या गोष्टींची किंवा पदार्थांची अपेक्षा करतात. म्हणजे थोडक्यात जर दोष जर वाढले तर ते विरुद्ध गुणांच्या अपेक्षा करतात आणि दोष कमी झाले तर समान गुणांची अपेक्षा करतात. परंतु ही गोष्ट अबुद्धिमान वैद्याच्या पटकन लक्षात येत नाही. म्हणजे थोडक्यात उदाहरणार्थ एका वातदोष जर वाढला तर वातदोषाच्या विरुद्ध गुणांची इच्छा व्यक्त होईल आणि वातदोष कमी झाला तर वातदोषाच्या समान गुणांची द्रव्य आहेत ती खावीशी वाटतील. म्हणजे वृद्ध झाली तर विरुद्ध द्रव्यांच्या अपेक्षा होते आणि क्षीण झाले तर त्याच्या समान द्रव्यांची शरीराला अपेक्षा तयार होते. कारण समानाने समानाची वृद्धी झाली. क्षीण झालेले दोष असतील तर समान गुणांच्या गोष्टींची किंवा पदार्थांची अपेक्षा होते आणि त्याच्या सेवनाने क्षीण झालेले दोष पुन्हा आपोआप प्राकृत अवस्थेत येतात. वृद्ध झाले तर विरुद्ध द्रव्यांच्या गुणांची किंवा गोष्टींची अपेक्षा होते, त्यामुळे वाढलेलं आहे ते प्राकृत होतो. यथा बलम यथा स्वमच दोषा वृद्धा वितन्वते रूपाणी जहती क्षीणा समा स्वकर्म कुर्वते. हा श्लोक व्यवस्थित वाचायचा आहे कारण एकदा याच्यावर LAQ येऊन गेला होता. दोष क्षय वृद्धीमुळे दोष कर्मांवर होणारा परिणाम ह्या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे वृद्ध झालेले दोष आपापल्या सामर्थ्याप्रमाणे आणि स्वाभाविक गुणधर्माप्रमाणे आपल्या कर्मांना अधिक प्रमाणात व्यक्त करतात, तर क्षीण झालेले दोष आपापल्या सामर्थ्याच्या ऱ्हासाप्रमाणे आणि आपल्या गुणधर्माच्या ऱ्हासाप्रमाणे आपली कर्मे कमी प्रमाणात करतात आणि समप्रमाणात असणारी दोष स्वतःची कर्मे योग्य त्या प्रमाणात करतात. मग या ठिकाणी दोष कर्मावर होणारा परिणाम म्हणजे जर एखादा दोष प्रमाणापेक्षा वाढला तर तो वाढल्याप्रमाणे ते कार्य अधिक प्रमाणात करतो, ऱ्हास झाला तर ते कार्य कमी करतो आणि प्राकृत असेल तर प्राकृत कार्य करतो, योग्य कार्य करतो. म्हणजे समप्रमाणात दोष असणे. जो मनुष्य त्याचे वय, ऋतू, भौगोलिक देश, त्याचे संस्कार इत्यादी घटकांना अनुसरून सर्व जीवनावश्यक कर्म उत्साहानं करत असतो त्याचे दोष नेहमी समप्रमाणात असतात. य एव देहस्य समा विवृद्धे त एव दोषा विषुमावधाय यस्मात् तदस्ते हित चर्य एव क्षयादी वृद्धी एव रक्षणीय. म्हणजे जे दोष सम अवस्थेत देहाच्या वर्धनाला कारणीभूत होतात तेच दोष विषम अवस्थेत देहाच्या विनाशाला कारणीभूत होतात. पहिल्या अध्यायात आपण पाहिलं होतं साम्यावस्थेतील दोष शरीराचं वर्धन करतात आणि ते जर विकृत झाले तर शरीराचा नाश करतात. म्हणून हितकारक दिनचर्येचे ऋतुचर्येचे पालन करून
त्या दोषांच्या विवृद्धीप्रमाणेच म्हणजे वृद्धीप्रमाणेच क्षयापासूनही दोषांचे रक्षण करायचे आहे. म्हणजे दोष आणि धातू मल वाढू नयेत किंवा कमी होऊ नयेत म्हणून आपण व्यवस्थित आपल्या दिनचर्येचं पालन करायचं आहे. दिनचर्या आणि ऋतुचर्येनुसार आहार विहार करायचा आहे. तर या ठिकाणी आपला हा 11वा अतिशय महत्वाचा असा अध्याय संपलेला आहे. पुन्हा एकदा अध्यायात पाठांतराचे श्लोक सांगते. पहिल्या श्लोकापासून 1 नंबरच्या श्लोकापासून जे पाठ करायचंय ते 22 नंबरच्या श्लोकापर्यंत सलग पाठांतर करायचे. लक्षात येतंय का? 22 श्लोक म्हणजे त्या ठिकाणी स्वेदक्षयाची लक्षणाचा श्लोक आहे शेवटचा 22वा. त्यानंतर डायरेक्ट पाठ करायचंय ते म्हणजे ओजाचे श्लोक पाठ करा. 37, 38, 39, 40 आणि 41 यामध्ये ओजाचे प्राकृत स्वरूप, ओजक्षयाची कारणे, ओजक्षयाची लक्षणे, ओजक्षयाची चिकित्सा आणि ओजवृद्धीची लक्षणे आहेत. कारण ओजावर जर 5 मार्काचा एसएक्यू लिहायला आला तर तुम्हाला हे सगळं लिहिणं तुम्ही अपेक्षित असतं. या अध्यायातले काही तुम्हाला शंका असतील कारण अध्यायातला जो नंतरचा भाग आहे आश्रयाश्री भाव आणि चिकित्सा तत्व ते थोडस लगेच कळत नाही. जर काही शंका असतील तर विचारा. कारण कसं आहे ऍक्च्युअली आता आपण जेव्हा ऑफलाईन लेक्चर असेल तर आपण फळ्यावर लिहून वगैरे समजावून सांगू शकतो, परंतु आता ऑनलाईन लेक्चर मध्ये तो प्रॉब्लेम येतोय. जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर पुन्हा विचारा, पुन्हा त्याचं निरसन केलं जाईल. श्लोक पाठ झालेत का सगळे? पहिले श्लोक पाठ आहेत का? पाठांतर श्लोकांचं करा. हॅलो, येस मॅम. म्हणलं श्लोक पाठ केलेत ना? येस मॅम. श्लोक पाठ करताय ना? हो मॅम. बरं, आपली एक सरप्राईज ओरल राहिली होती घ्यायची. जे मुलं राहिलेत ते तयारीत राहा, कधी पण घेईल मी. हो मॅम. ओके मॅम. चालतंय. आजचं थांबूया लेक्चर. उद्यापासून कंटिन्यू आहेत का लेक्चर? उद्यापासून लेक्चर हो तुमचं कंटिन्यू आहेत. मागच्या आठवड्यात माझी जरा तब्येत बरी नव्हती म्हणून मी माझे मागच्या आठवड्यातले लेक्चर नाही अटेंड केले, पण या आठवड्यात घेणार आहे. उद्या लेक्चर नाहीये माझं, पण तुम्हाला जर फ्री वेळ असेल तर मला कळवा. मी एक्स्ट्रा लेक्चर घेऊन माझ्या बुडालेले 4 लेक्चर मी कव्हर करीन. आणि जर नसेल वेळ तर गुरुवारी नेहमीच्या वेळेवर आपले 1 ते 2 लेक्चर होईल. हो मॅम. ओके, थँक्यू मॅम. प्रेझेंटी पाठवा कुणीतरी. थँक्यू.